नमस्कार मित्रांनो, मी तेजस शिंदे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आजच्या काळात स्वतःचं काहीतरी सुरू करणं हे खूप गरजेचं झालं आहे. नोकरी मिळाली नाही किंवा मिळाली तरी पगार मर्यादित असतो. पण बिझनेस सुरू करायचं म्हटलं की लोकांच्या मनात एक भीती असते. बिझनेससाठी लाखो रुपयांचं भांडवल लागतं. पण खरं सांगायचं झालं तर असं अजिबात नाही. आजच्या काळात फक्त 5,000 रुपयामध्ये देखील तुम्ही छोटे बिझनेस सुरू करू शकता आणि नंतर त्याला मोठं करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 5,000 रुपयात कोणते बिझनेस सुरू करता येतात, त्यांची स्टेप बाय स्टेप माहिती, कुठे विक्री करायची आणि किती नफा मिळू शकतो याची पूर्ण माहिती. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. पहिली बिझनेस आयडिया, घरगुती फूड सप्लाय किंवा टिफिन सर्व्हिस. कशी सुरू करावी? तुमच्याकडे घरातच स्वयंपाकासाठी सुविधा असेल तर हा बिझनेस अगदी सोपा आहे. सुरुवातीला तुम्हाला फक्त काही स्टीलच्या डब्यांची आणि वाहतुकीसाठी बॅगची गरज असेल. ऑफिसला जाणारे लोक, हॉस्टेलवर राहणारे विद्यार्थी हे तुमचं पहिले ग्राहक होऊ शकतात. तर 5,000 रुपयात काय खरेदी कराल? स्टील टिफिन सेट्स, अंदाजे 10 डबे, तर याचे 2,000 पकडू. डिलिव्हरीसाठी बॅग, त्याचे 1,000 पकडू. पहिल्या आठवड्यासाठी लागणारा किराणा, ते 2,000 रुपये पकडू. तर यातून नफा किती होईल? एका टिफिनला सरासरी 60 ते 80 रुपये मिळतात. फक्त 10 ग्राहक असले तरी दिवसाला 600 ते 800, महिन्याला 18,000 ते 24,000 उत्पन्न. बिझनेस आयडिया 2, घरगुती स्नॅक्स, पापड किंवा लोणचं बनवून विक्री. जर तुम्हाला स्वयंपाकाची किंवा घरगुती पदार्थ बनवण्याची आवड असेल तर हा बिझनेस परफेक्ट आहे. पापड, चकली, शंकरपाळे, लोणचं, मसाले हे नेहमीच लोकांना लागतात. तर 5,000 रुपयात काय खरेदी कराल? कच्चा माल म्हणजे मैदा, मसाले, तेल इत्यादी 3,000 रुपये. पॅकिंग साहित्य, ज्यामध्ये प्लास्टिक पाऊच येतील, लेबल्स येतील, ते 1,000 रुपये. छोट्या जाहिरातीसाठी म्हणजे व्हॉट्सअप पोस्टर झाले किंवा फलक झाले, त्यासाठी 1,000 रुपये. तर या बिझनेसमधून नफा किती होईल? 1 किलो स्नॅकवर 30 ते 40% नफा मिळतो. महिन्याला फक्त 10 ते 15 किलो विकले तरी 5-6 हजाराचा नफा सहज मिळेल. हळूहळू ऑर्डर वाढवल्या की हा बिझनेस खूप मोठा होऊ शकतो. बिझनेस आयडिया 3, फळभाज्या रिसेलिंग. कशी सुरू करावी? शेतकऱ्यांकडून थेट घाऊक बाजारात स्वस्तात फळभाज्या घेऊन तुम्ही तुमच्या एरियामध्ये विकू शकता. ग्राहकांना ताजं सामान घरी पोचवलं तर ते जास्त पैसे द्यायला तयार असतात. 5,000त काय खरेदी कराल? पहिल्या दिवसासाठी फळभाज्या, अंदाजे 3,000 ते 4,000. प्लास्टिक क्रेट्स किंवा पिशव्या 1,000. तर यातून नफा किती मिळेल? प्रत्येक किलोवर 5 ते 10 रुपये नफा मिळेल. रोज 50 किलो विकले तरी दिवसाला 500 रुपये नफा. महिन्याला 15,000 रुपये मिळू शकतात. आणि जसे जसे ग्राहक वाढत जातील ते 15,000, कधी 30,000, कधी 40,000 होतील हे तुम्हाला समजणार पण नाही. बिझनेस आयडिया 4, साबण, अगरबत्ती, मेणबत्ती बनवून विक्री. कशी सुरू करावी? आजकाल मार्केटमध्ये छोटे होममेड साबण बनवायचे किट्स उपलब्ध आहेत. अगरबत्ती किंवा मेणबत्ती देखील सहज बनवता येतात. या वस्तूंना नेहमीच मागणी असते, विशेषतः सणासुदीला. तर 5,000 रुपयामध्ये काय खरेदी कराल? बेस मटेरियल म्हणजे साबण बेस, सुगंधी तेल, रंग, याला अंदाजे 3,000 रुपये खर्च येईल. पॅकिंग मटेरियलला 1,000 रुपये. ट्रायसाठी मोल्ड्सला 1,000 रुपये. तर यातील नफा किती होईल? एका साबणाच्या किमतीत 50% नफा मिळतो. फक्त स्थानिक बाजारात विक्री करून देखील महिन्याला 10,000 ते 15,000 मिळू शकतात. बिझनेस आयडिया 5, मोबाईल कवर किंवा गिफ्ट आयटम रिसेलिंग. कशी सुरू करावी? घाऊक बाजारात किंवा ऑनलाईन वेबसाईट्सवरून जसं की मिशो, फ्लिपकार्ट, होलसेल स्वस्तात कवर्स, गिफ्ट्स, ज्वेलरी आणा आणि ते इंस्टाग्राम, व्हॉट्सअप किंवा छोटे स्टॉल लावून विकू शकता. तर 5,000त काय खरेदी कराल? पहिला स्टॉक 4,000 रुपये. छोटं स्टँड किंवा स्टॉल 1,000 रुपये. नफा किती होईल? एका प्रोडक्टवर 30 ते 50% नफा होऊ शकतो. तर महिन्याला 8,000 ते 12,000 उत्पन्न. बिझनेस आयडिया 6, फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि डिझाईन सर्व्हिसेस. कशी सुरू करावी? जर तुमच्याकडे मोबाईल किंवा लॅपटॉप असेल तर हा बिझनेस शून्य गुंतवणुकीवर सुरू होऊ शकतो.
लोकांना नेहमी एडिटिंग, लोगो डिझाईन, व्हिडिओ कटिंगची गरज असते. 5,000त काय खरेदी कराल? एडिटिंग सॉफ्टवेअर किंवा ॲप्स जसं की प्रीमियर प्रो, कॅनवा प्रीमियम, ज्याला 1,000 ते 2,000 खर्च येईल. उरलेले पैसे मार्केटिंगसाठी वापरा. तर या गोष्टीतून नफा किती होईल? एका प्रोजेक्टसाठी 500 ते 2,000 मिळू शकतात. महिन्याला 10 प्रोजेक्ट जरी केले तर 10,000 प्लस उत्पन्न होईल. तर आता पाहू बिझनेस आयडिया 7. डिटर्जंट लिक्विड आणि रूम फ्रेशनर बनवून विक्री. तर कशी सुरू करावी? मार्केटमध्ये छोटे किट्स मिळतात, ज्यात बेस केमिकल्स आणि पॅकिंग बाटल्या मिळतात. तुम्ही घरातून छोट्या स्केलवर उत्पादन सुरू करू शकता. तर 5,000त काय खरेदी कराल? बेस मटेरियल ज्यामध्ये साबण, द्रावण, सुगंध हे 2,500. बाटल्या व पॅकिंग 1,500. मार्केटिंगसाठी जसं की व्हॉट्सअप फ्लायर्स, सॅम्पल्स यासाठी 1,000 रुपये. तर यातून नफा किती मिळेल? एका बाटलीवर 30 ते 40% नफा. महिन्याला 8,000 ते 12,000 प्लस कमवता येईल. तर मित्रांनो, 5,000 रुपयात मोठा बिझनेस सुरू करणं कठीण असलं तरी छोट्या प्रमाणावर सुरुवात करणं अगदी शक्य आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य आयडिया निवडणे, छोट्या प्रमाणावर ट्राय करणं आणि ग्राहक वाढवून हळूहळू स्केल करणं. आज सुरू झालेली ही छोटी पायरी भविष्यात मोठ्या बिझनेसची पहिली पायरी ठरू शकते. तर मित्रांनो, ह्या झाल्या 7 टिप्स. मी अशाच अजून 21 टिप्स वेगवेगळ्या सांगणार आहे. याचबरोबर शून्य भांडवल असताना सुरू करता येणारे काही बिझनेसही सांगणार आहे. तर फॉलो करा आपल्या चॅनलला अजून नवनवीन टिप्स पाहण्यासाठी. धन्यवाद.